नमस्कार. ज्ञानेश्वर वाघमारे, मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे खामशेत या ठिकाणी. खामशेत या ठिकाणी सध्या वारकरी संप्रदायामध्ये नावाजलेलं असं एक व्यक्तिमत्व, खरंच वारकरी जे म्हणजे वारकरी क्षेत्रामध्ये पूर्ण पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी ज्या आज शुभेच्छेचा वर्षाव केलाय, संतोषजी कुंभार यांचा आज वाढदिवस. यांचा वाढदिवस पूर्ण वारकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. आपण जाणून घेऊ सरांचं पहिलं परिचय, त्यांचं वय. सर, तुमचं आजचं वय काय? माझं नाव संतोष दगडू कुंभार, इंद्रायणी कॉलनीमध्ये राहत असताना आज खरं पाहिलं तर वय 57 वर्षे पूर्ण होऊन 58 वर्षे चालू झालेलं आहे. आणि म्हणून काय द्यावी अशी होई उतराय ठेवीत पाय जीव थोडा, या युक्तीप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर आपलं कर्म काय करायचं हे साध्य करत असताना, ज्याला भूक लागली त्याला अन्न देणं गरजेचं आहे, ज्याला ताण लागली त्याला पाणी देण्याची गरज आहे, ज्याला आजार असेल त्याला तुच्छ न समजता त्याचा आजार बरं करायचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे. या हेतूने आजचा खरं पाहिलं तर वाढदिवस अनेक लोकांचा आपण पाहतो, डीजी लावतात, डान्स करतात, बॅनरबाजी असते. परंतु मी माझ्या जीवनामध्ये आधीच सांगितलं, जर जन्मदिवस आपला जर साजरा करायचा असेल तर लोकांना बोलून त्यांना चांगलं अन्न, जे रुचेल पचेल असं अन्न दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या अन्नाचा चांगला उपयोग माझ्या जवान असतील, सीमेवरती लढणारे जवान असतील, आणि आमचे शेतकरी जवान राजे असेल किंवा शेतकरी राजे असेल, आणि त्यामध्ये जर वारकरी असेल तर नक्कीच त्याला ते अन्न पचेल आणि त्या अन्नाचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे लाभ होईल. ह्या हेतूप्रमाणे म्हणून वाढदिवस करायचा असेल, म्हणून की मला कुठं इलेक्शनला उभं राहायचं असेल किंवा कुठं काय मिळवायचं असेल, ह्या हेतूने अजिबात वाढदिवस करू नये. मी प्रत्येकाला विनंती करतो की वाढदिवस हा काहीतरी माणसाकडून काहीतरी मदत माणसाला झाली पाहिजे. मी अनेक संस्थेच्या विद्यार्थी असेल, अनाथ मुलं असतील, यांना मी आपल्या रोख स्वरूपात एक दिवसाचं अन्न हे गेलं पाहिजे. आणि आपल्या घरी जो कार्यक्रम करतो ज्ञानदान अन्नदान हे झालं पाहिजे. ह्या हेतूने सकाळी 1 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत भजन झालं, हरिभक्तपरायण रामकृष्ण हरी भजनी मंडळ शेळटणे. त्याचबरोबर प्रवचनकार आमचे 1 रुपया न घेता सातारा असे पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असताना हरिभक्तपरायण नाथा महाराज कोणभर आपल्या वयाचेच आहेत, परंतु स्वतःच्या खर्चाने जाऊन त्या ठिकाणी चांगला बोध करायचं, त्यांनी चांगल्या प्रकारे ज्ञानदान हे झालं पाहिजे. या हेतूने ते त्यांचं प्रवचन आज या ठिकाणी स्वखर्च म्हणजे ते पैसे घेत नाही, अजिबात नाही, पाकिटाला नारळाला सुद्धा हात लावत नाही. या हेतूने त्यांना सांगितलं, नाथा महाराज आपल्याला या ठिकाणी माझ्या जन्माच्या निमित्ताने 2 शब्द चांगले वारकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कानावर जावेत म्हणून ह्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रवचन केलं पाहिजे. परंतु त्यांचं 7 ते 9 वाजता कीर्तन होतं कोळवाडी या ठिकाणी. ते म्हणले मला 6 ते 7 जमणार नाही. मी म्हणलं 5:30 ते 6:30 करा, पण तुमचं प्रवचन या ठिकाणी झालं पाहिजे. आजचं बदलून प्रवचन करा असतात, म्हणून त्यांनी चांगला ज्ञानाचा भंडार या ठिकाणी 1 तासामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर हे होत असताना अनेकांनी माझं कार्य पाहून जे मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं मी धन्यवाद मानतो. कारण की कार्य करत असताना कुठल्याही कुणाचा दोष न करता, कुणाच्या सदिच्छे दोष न काढता हा कार्यक्रम करत असताना प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कसा दुसऱ्याला उपयोग होईल ह्या हेतूने जर काम केलं तर नक्कीच आपलं गाव, आपला तालुका, आपलं राज्य, आपलं देश नक्कीच यापुढे सुधरेल. आणि मी तर सांगेन का जीवनामध्ये येत असताना आपण कुठलंही व्यसन न करता, व्यसनमुक्ती जर प्रत्येकाने 10 लोकांना जरी त्याची व्यसनमुक्ती केली, जसे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर प्रबोधनकार आहेत, त्यांनी अनेक संसार असेल किंवा व्यसनमुक्ती करावी या हेतूने त्यांनी सांगितलं की आज हजारोने माणसं माझ्या पुढे बसतात, त्याच्यातल्या 2 माणसांचा जरी उपयोग माझ्या ऐकण्याने झाला तर नक्कीच त्याचा फायदा मला होईल आणि त्याप्रमाणे ही समस्या प्रत्येक जण सोडवेल. अशा हेतूने हा जन्मदिवस मी साजरा करत असताना म्हणून काय केलं पाहिजे तर अन्न चांगलं गेलं पाहिजे. म्हणून मी यामध्ये अजून एक त्याग केला की माझ्या वडिलांनी अनेक वाऱ्या केल्या, आईचं वय 95 आहे, आणि म्हणून आपण लोकांना अन्नदान हे झालंच पाहिजे. म्हणून या ठिकाणी गणपती असेल त्या ठिकाणी जवळजवळ आमच्याकडं 42 ते 45 भजने येतात दरवर्षी.
आणि त्यांना घरचंच अन्न गेलं पाहिजे, घरचंच अन्न गेलं पाहिजे ह्या हेतूने का काय फोन घेतलाय नेते तुम्ही? रामकृष्ण हरी बाईट चालू आहे भाऊ, या ना. आणि आम्ही आहे ना, मी आहे, गणेश भाऊ आहे, गुलाब काका आहे, रघुवीर शलार आहे आणि बंटीदादा वेगळे. बर, सर्वांच्या वतीने संतोष भाऊ तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही यायला पाहतो, वाट बघत होतो आम्ही. अहो हे लग्न तुम्ही आता सगळी सांगितलं लग्नाला जायचं. बर बर जावं लागलं काय आता ते दर्शन मारते म्हणजे ते वाय भटांकडे चुकवायचं नाही. बर 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 बर. आणि नमस्कार म्हणलं. म्हणजे महाराज आताच तुम्हाला नुकतंच आपले बाळाभाऊ भेगडे माजी मंत्री यांचा फोन आला. तुम्ही फोनवर त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पण ते येणार आहे अजून 10 मिनिटांनी. नक्कीच, कारण की प्रत्येक जर कार्यक्रम असला तर बाळाभाऊचं माझ्यावरती अतिशय मनापासून प्रेम आहे. आणि बाळाभाऊ हे नक्कीच माझ्या कुठलाही छोटासा कार्यक्रम असला किंवा गोरगरिबांचा कार्यक्रम असेल ते नक्कीच जातात. आज भरपूर लग्न असल्यामुळे बाळाभाऊ या ठिकाणी पोचले नाही, परंतु त्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोचलेल्या आहे. आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे खासदार यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनेकांनी फोनद्वारे असेल, व्हॉट्सअपद्वारे असेल, परत आपले जे फेसबुक असेल, प्रत्येकाने माझ्यावरती प्रेम ठेवून चांगल्या प्रकारे मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो, आपल्या जीवनात आल्यावरती आपण व्यसनमुक्ती, आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा आणि आपला महाराष्ट्र हा जर झाला तर नक्कीच यापुढे आपल्याला चांगले दिवस येतील. आणि म्हणून म्हटलं जातं की आज मोदीजी आहेत, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सर्व देशांमध्ये मोदीजी आज एक नंबरला ठरलेले आहेत. आणि कसे त्यांचे विचार हे लोकांनी त्या मागे त्यांना चांगल्या प्रकारे बळकट करावे अशी ही भावना या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि एकच विनंती करतो पत्रकारांना की ज्या ठिकाणी आपला कोरोना आला होता, कोरोना आला 2019-20ला, आणि कोरोनामध्ये जसं लॉकडाऊन झालं तसं मी वर्षाला एक मागणी मागतो देशाकडं, महाराष्ट्राकडं, महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला की नक्कीच पशु पक्षी आपले जिवंत राहण्यासाठी किंवा पाण्यावरती जो धुराट येते आणि प्रदूषण होते यासाठी नक्कीच लॉकडाऊन असा 8 दिवसाचा 6 महिन्यातून जर असला, फक्त प्रवास असावा तो रेल्वेचा असावा अशी भावना मी यापुढे व्यक्त करेल. आणि नक्कीच देशाने याचा आदर, मागे आपण 3-3, 4-4, 6-6 महिन्याचा लॉकडाऊन झाला होता, त्यामध्ये किती आवाज पक्ष्यांचा यायचा, गाड्या पूर्ण बंद होत्या, धूर होत नव्हता. दिल्लीला जातील. हो, दिल्ली नाही, आपल्या महाराष्ट्रात पण जातं कोरोनाच्या वेळेस. असं जर वर्षाने 8-8 दिवसाला जर लॉकडाऊन झाला तर नक्कीच देशाला सुख समृद्धी येईल. आणि म्हणून प्रत्येकाला आज बघा, खरं पाहिलं तर युद्ध चालू आहे कुठं, इराण, अमेरिका, असं युद्ध चालत असताना आपल्या देशावरती थोडासा परिणाम झाला तर किती गोंधळागत झालेले. गॅसच्या किमती 60 रुपयांनी वाढल्या, गॅस मिळत नाही. म्हणून आज खरं पाहिलं तर अनेक हॉटेल बंद पडलेली आहेत. ह्या हेतूने देशामध्ये खरं लॉकडाऊन जर ठेवला तर नक्कीच त्याचा फायदा देशाला होईल. आणि पशुपक्षी हे जगले, शेतकरी राजा जर जगला, जे आपले जवान आहेत देशावरती काम करतात, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून ते आपली सेवा करतात, त्यांना सुद्धा चांगलं बळ देण्याचं काम आपल्या माध्यमातून सर्वांच्या वर झालं पाहिजे ही भावना व्यक्त करतो. आपण आपल्या माध्यमातून माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला येऊन ज्या ज्या वेळेस आपल्याला आपल्या कानावर पडत त्या वेळेस येऊन चांगल्या प्रकारे आमची भावना व्यक्त करून घेतल्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. महाराज काय सांगू शकता की आता यांचं वय 57 वर्षी लोक 12व्या म्हणजे लहान मुलांचा आपण वाढदिवस आनंदात साजरा करतो, पण त्यांची आई पण समोर होती आणि 57 वर्ष झाले, हे 57 वर्ष झाले वाढदिवस हे करतात, ते साजरा करतात. ते काय सांगू शकता तुम्ही, म्हणजे आजचा वाढदिवस आणि तरुणांचा वाढदिवस? त्यांच्या वयाचा जर आपण एक शब्द जर विचारात घेतला 57, तर या 57 वर्षामध्ये त्यांनी प्रत्येकाच्या मनावर सत्ता गाजवलेली आहे. आणि हे खऱ्या अर्थाने त्यांचं 57वं वर्ष सार्थकी आहे असं मला वाटतं. खूप छान. खरं तर हा अभिष्ट चिंतन सोहळ्याचं करण्यामागचं कारण एकच आहे, त्यांचं जीवन हे फार सुंदर आहे. आम्ही त्यांना फार जवळून पाहिलेलं आहे.
ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काय आहेत याही पेक्षा ते पंढरीचे वारकरी आहेत. आणि अभिष्ट चिंतन सोहळा का साजरा करावा त्या शब्दातच त्याचा आहे. खरं तर त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही अनिष्ट घडू नये, सगळं काही त्यांना इष्ट प्राप्त व्हावं याच्याकरता वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्र आणि सर्व लोकांकडून जी चिंतन केल्या जाते त्यांच्या इष्ट प्राप्ती करता आणि अनिष्ट निवृत्ती करता, ते खरं आहे अभिष्ट चिंतन. आणि शुभेच्छा जर द्यायच्या झाल्या तर मी माझ्या शब्दात काय शुभेच्छा देऊ, कारण माझे शब्द तेवढे त्यांच्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालणारे नाहीयेत. त्यांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे. त्यांना शुभेच्छा देण्या इतका मी त्यांच्यापेक्षा वयानेही मोठा नाही. मी खूप लहान आहे. माझं नावही बाळकृष्णच आहे. मी लहान आहे. लहान व्यक्तीने मोठ्या माणसाला शुभेच्छा आशीर्वाद देऊ नयेत, उलट त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यावेत. पण नामदेवरायांच्या शब्दात जर त्यांना शुभेच्छा द्यायच्या झाल्या तर मी एवढंच म्हणेल, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नहो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. अशा नामदेवरायांच्या शब्दामध्ये त्यांना शुभाशय देतो. इथून पुढे त्यांना उत्तरोत्तर खूप दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्याकडनं वारकरी संप्रदायाची, महाराष्ट्राची आणि या पुणे जिल्ह्याची सेवा घडो, कुंभार समाजाची सेवा घडो. खरं तर त्या मगाशी मी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की त्यांचं नावही सार्थकच. त्यांचं नाव आहे संतोष. त्यांना पाहिलं तरी संतोष प्राप्त होतो, नाही का. आणि लोकांवर असणारा भार आपल्यावर स्वतःवर घेतात आणि लोकांना समाधानी ठेवतात, म्हणून कुंभार हा सुद्धा त्यांचा आडनावाचा जो काही अर्थ आहे तो त्यांच्या कार्यातून दिसून येतो. संतोष कुंभार हे नाव सुद्धा त्या व्यक्तिमत्वाला साजेस आहे. आज खरं तर त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि खूप शुभेच्छा त्यांच्यावर वर्षाव करत आहेत. आणि आम्ही सुद्धा संबंध डांगे परिवाराच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही त्यांना अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. खूप छान. बाबा काय सांगू शकतात आज, म्हणजे 57 वर्ष आणि तुमचं वय किती? माझं वय रामकृष्ण हरी, पांडुरंग महाराज गायकवाड शास्त्री. आज आमच्या मावळ तालुक्याचे माजी सभापती आदरणीय संतोष शेठजी कुंभार, तसेच संतश्रेष्ठ गोरोबा काका, आळंदी पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे विद्यमान अध्यक्ष संतोष कुंभार यांचं 57 वर्ष संपून 58व्या वर्षात पदार्पण झाले. असा अभिष्ट चिंतन सोहळा आज मावळ तालुक्याच्या वतीने तर वारकऱ्यांच्या वतीने साजरा होत असताना, आता डांगे महाराजांनी सांगितलं तसंच मी सांगतो. मी काय त्यांना देऊ शकतो? तुकाराम महाराजांची युक्ती, आशीर्वाद तया जाती, आवडी चित्ती देवाची, कल्याण तो असो श्रम, वाढो प्रेम आगळे. असा मनुष्य सर्वसामान्याच्या दुःख प्रसंगी कष्टाला धावून जाणारा कोण असेल तर आमचे संतोष भाऊ. आणि त्यांच्या हातातून असेच उत्तरोत्तर त्यांना गोरगरिबाची सेवा घडवत राहो आणि त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो अशी माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा देतो. मावळ तालुका दिंडी समाज दिंडी क्रमांक 39 यांच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, कांबरे नामा गायकवाड परिवार यांच्या वतीने त्यांना मी तुमचा हा जो दिवस आहे आज म्हणजे वारकरी संप्रदायाचा आठवणीतला दिवस असेल की संतोष भाऊचा वाढदिवस म्हणजे वारकरी संप्रदाय. त्यांच्या जीवनातला आजचा दिवस म्हणजे जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संती, भय निरसली खंती. त्यांच्या जीवनामध्ये असे भय राहणारच नाही, असे संपूर्ण वारकऱ्यांचे त्यांचे आयुष्य, त्यांच्या पाठीशी आशीर्वाद. या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी योगेश कुंभार, शिल्पकार. संतोष कुंभार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. संत गोरा कुंभार, संत शिरोमणी गोरा कुंभारांच्या अनुकरण करणाऱ्या माणसाला आधुनिक जीवनातला गोरा कुंभार म्हणलं तर वावगं ठरणार नाही. असे आमचे संतोष नाना, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आज मावळ तालुक्याचे माजी सभापती संतोष भाऊ कुंभार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा
त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे सर्व समाजाच्या थरातील असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आनंद. गेले 1 वर्ष झाले जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुपचे आमचे ते मार्गदर्शक आहेत. आणि आमचा संकल्प असा आहे की एक शेतकरी एक गाव आणि प्रत्येक क्षेत्राच्या बांधाला आंब्याचं झाड लागावा, ह्या हिशोबाने त्यांच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही समाजातल्या तळागाळामध्ये आम्ही कुठं आमदार खासदार किंवा सभापती असं काही कुठल्या पदावर जाण्याची आमची अपेक्षा नाही, पण इथून पुढं समाजाची सेवा हीच आमच्या बरोबर राहील. आणि ज्ञानोबा तुकोबा शिवबा छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रत्येकाच्या घराघरात पोचावा, ह्यासाठी संतोष भाऊ आणि आम्ही मावळ तालुक्यामध्ये जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन हा विचाराचा जो संच आहे हा प्रत्येकाला नवीन तरुण युवकांना मिळावा, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू. आणि मी जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने, मी मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि मावळ तालुका शेतकरी सर्व बांधवांच्या वतीने, कामगार क्षेत्रातील सर्व कामगारांच्या वतीने मी संतोष भाऊ यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. बाबा द्या शुभेच्छा तुमच्या याने संतोष भाऊंना. काय सांगा थोडक्यात आपलं? मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. उपस्थित बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आपल्या मावळ तालुक्याचे माजी सभापती आणि गुरुबा कुंभार दिंडीचे विद्यमान अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र हरिभक्तीपरायण संतोष भाऊ कुंभार यांचा 57वा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांना मनापासून शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित घटक, त्यामध्ये सामाजिक राजकीय विशेष करून आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व गुणीजन, त्यामध्ये कीर्तनकार प्रवचनकार गायकवृंद मृदकवादक निष्ठावंत वारकरी इष्टमित्र गणगोत्र हितचिंतक आपण या ठिकाणी आलात. आनंद वाटला. आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थने ती आपण दाखवली आणि म्हणून संतोष भाऊंचा एक सहकारी मित्र या नात्याने आपण सर्वांचं मी कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांना सदिच्छा देतो. सर्वांचं स्वागत करतो. संतोष भाऊबद्दल बोलायचं ठरलं तर संतोष भाऊंचं विविध क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रातलं काम उल्लेखनीय असं काम आहे. मग सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, आध्यात्मिक क्षेत्र असू द्या. राजकीय क्षेत्रात देखील त्यांचं जे काम पाहून समाजाने त्यांना भरघोस मताने त्यांच्या धर्मपत्नीला निवडून दिलं. सभापती पदापर्यंत समाजाने त्यांना पोचवलं. म्हणून त्याची जाण ठेवून संतोष भाऊ समाजाचं सामाजिक काम करतात. राजकीय क्षेत्रातलं जे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचे काम करतात. त्याचबरोबर संतोष भाऊवरती परंपरेने सांप्रदायिक वारकरी संप्रदायाचे संस्कार झालेले आहेत. माझ्या वडिलांची मराठी देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. आणि म्हणून त्यांच्या घरी विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतं. मकर संक्रांतीच्या पवित्र दिनी त्यांच्या घरी एक कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम होत असतो. त्या कार्यक्रमाचं सर्व नियोजन आम्ही सर्व मंडळी करत असतो. आणि म्हणून संतोष भाऊ सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. वारकऱ्याबद्दल त्यांच्या अंतकरणामध्ये फार मोठं प्रेम आहे. आम्हाला माहिती, त्यांच्या घरी आल्यानंतर आम्ही आमच्याच घरी आलोय असं वाटतं. आणि त्यांचे सर्व सदस्य कधी कुणा म्हणजे वारकऱ्याचा कधी देश करत नाहीत, राग करत नाहीत, मनापासून ती सेवा करतायत. आणि म्हणून संतोष भाऊ व्यक्ती अशी आहे, त्यांचं आम्हाला व्यसन लागले, तयांचे आम्हाला व्यसन त्याची आमची समाधान किंबहुना समाधान जय मिळते. संतोष भाऊंचं नाव संतोष आहे. त्यांना भेटल्यानंतर आम्हालाही संतोष होतो, नाही का. म्हणून त्यांनी आपलं नाव खरंच सार्थक केलंय. कुणी अडकलेला मनुष्य असू द्या, काही अडचण असू द्या, संतोष भाऊ आला ना त्याची अडचण दूर होणार. एखादा कीर्तनकार त्याला समजा आउट साईडला कुठे कीर्तनाला जायचं असेल, जाण्याची व्यवस्था असेल, संतोष भाऊला भेटल्यानंतर सगळी व्यवस्था संतोष भाऊने करायची. त्यांची जेवणाची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था, पार त्यांना घेऊन जायचं, घेऊन यायचं, सगळी सेवा करायची संतोष भाऊने. आम्ही पाहिले, आम्हाला जर कुठं कार्यक्रमाला जायचं असलं ते आम्हाला सांगतात, यायचं का इकडं कार्यक्रमाला जायचं, तिकडे जायचं. मग कोणताही कार्यक्रम असू द्या, सगळ्या कार्यक्रमाला ते आम्हाला स्वतः बोलून घेतात. त्यांच्याबरोबर जाताना आम्हाला देखील म्हणजे असं वाटतं की एक मोठ्या व्यक्तीच्या सहवासात आम्हाला कार्यक्रमाला जायला भेटतंय. म्हणून आम्ही देखील त्यांना कधी नाही म्हणत नाही. जर वेळ असेल तर आम्ही संतोष भाऊंना सांगतो, निश्चित तुमच्याबरोबर येणार आम्ही.
आणि बरेच वेळा त्यांच्याबरोबर आम्हाला जाण्याचा योग आला. आणि म्हणून संत भाऊचं काम सर्व क्षेत्रामध्ये फार मोठं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून संत भाऊ पाहिलं जातं. आणि म्हणून संत भाऊ, आम्ही तुमचा हा अभिष्ट चिंतन सोहळा या शब्दाचा अर्थ, आपल्या प्रिय व्यक्तीवरती आपण प्रेम करतोच, त्याचं ते देवाने दिलेलं जे आयुष्य आहे ते जगत असतो, परंतु सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या भावी आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा व्यत्यय येऊ नये, निर्विघ्नपणाने त्याचं आयुष्य पार पडावं म्हणून जी सामुदायिक केलेली जी प्रार्थना असते त्याला अभिष्ट चिंतन सोहळा असं म्हणतात. वाढदिवस हा शब्द नाही तर अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि म्हणून हा असा अभिष्ट चिंतन सोहळा सर्वांना संत भाऊचा अभिष्ट चिंतन सोहळा समजला की स्वतःहून मोठी मोठी मंडळी या ठिकाणी येतात. मग आता सन्मानी बाळासाहेब नेवाळे देखील येऊन गेले, तसेच बाबुरावजी वायकर किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील बरीच मोठी मंडळी या ठिकाणी येऊन गेली, संत भाऊंना शुभेच्छा दिल्या. मी देखील अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे जिल्हा कमिटी, विभागीय कमिटी, मावळ कमिटी आणि मावळ तालुका दिनी समाज या तालुक्यातील सर्व कीर्तनकार प्रवचनकार यांच्या वतीनं मी संत भाऊंना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचा शताब्दी महोत्सव संपन्न करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शेवटी नामा म्हणे तया असावे